नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे मौर्यन एम्पायर आणि ह्या टॉपिकवरती 1 ते 2 क्वेश्चन्स तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. जास्तीत जास्त 3 क्वेश्चन पण एक्सपेक्ट करू शकता या टॉपिकवरती. जसं की मी PYQ बघितलेले आहेत तर ह्या टॉपिकच्या ॲडमिनिस्ट्रेशनवरती क्वेश्चन्स आलेले आहेत किंवा कॅपिटल्स विचारलेले आहेत, कॅपिटल पण विचारलेले आहेत. सो पोर्ट वगैरे विचारलेले आहेत. सो ह्या टॉपिकवरती क्वेश्चन आलेलेच आहेत आणि ते मी ह्या सर्व स्लाइड्समध्ये कव्हर केलेले आहेत. सो मला असं वाटतं की एक्झामसाठी हा टॉपिक खूपच सुपर इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही हा टॉपिक एकदम चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून एक्झामला गेला पाहिजे. सो मी हा टॉपिक प्रिपेअर करून तुमच्यासाठी आणला आहे. तर चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक आहे मौर्यन एम्पायर आणि मौर्यन एम्पायर बद्दल आपण खूप काही जाणून घेणार आहोत. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यावरती 1 ते 2 क्वेश्चन आलेलेच आहेत. जर तुम्ही PYQ बघितलात तर ॲडमिनिस्ट्रेशनवरती आलेले आहेत किंवा एंडिका हे कोणाचं बुक आहे किंवा जातका म्हणजे काय आहे ह्यावरती क्वेश्चन्स PYQs आलेले आहेत. तुम्ही PYQ जाऊन कंटिन्यूस बघत राहा. त्यामध्ये काय विचारलं आहे तोच ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे. सो तुम्हाला इकडे तिकडे म्हणजे पूर्ण बुक वाचण्यावरती लक्ष देऊ नका. इम्पॉर्टंट काय आहे की PYQचा ट्रेंड काय. सर्वजण सांगतात की PYQ रिवाइज करा आणि आता लास्टचे तुम्हाला एक 23 डेज वगैरे रिमेनिंग आहे. त्यामध्ये तुम्हाला हेच करायचं की PYQचा ट्रेंड बघायचं की मेन फोकस एरिया कोणता आहे आणि त्यामध्येच हा एक इम्पॉर्टंट टॉपिक मी कव्हर केलेला आहे तो म्हणजे मौर्यन एम्पायरचे मेन सोर्स कोणते होते, कुठून आपल्याला मौर्यन एम्पायरची माहिती मिळाली. अर्थशास्त्रांचं कौटिल्यांचं अर्थशास्त्र ह्यामधून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली. एंडिकामधून मिळाली. एंडिका हे कोणाचं होतं, मेगास्थेनेसचं होतं. जातका म्हणजे काय तर बुद्धिस्ट फोकटेल्स होत्या आणि दीपवंसा अँड महावंसा हे एक श्रीलंकन बुद्धिस्ट टेक्स्ट होतं. यामधून पण इन्फॉर्मेशन मिळाली. आणि दिव्य वंदना हे कोणाचं होतं तर हे टिबेटन एक बुद्धिस्ट टेक्स्ट आहे. ह्यामधून पण आपल्याला मौर्यास बद्दल इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की मौर्यन एम्पायर म्हणजे कसं होतं, काय होतं ह्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. त्याच्यानंतर स्क्रिप्ट कोणत्या होत्या, स्क्रिप्ट होत्या ब्राह्मी होती, खरोष्टी होती, ग्रीक होती आणि अरेमिक होती. ह्या सर्व स्क्रिप्ट होत्या म्हणजे रिटन फॉर्म मध्ये लिहून ठेवलेलं आहे. आता नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश वेअर ह्या पॉटरीज वगैरे त्यावेळी खूप फेमस होत्या पॉटरीज. ओके. त्याच्यानंतर सिल्वर पंचमार्क कॉईन यूज केले जायचे त्या टाइमाला. लँग्वेज कोणती होती तर ग्रीक. आता ग्रीक काय हे तुम्हाला माहितीच असेल. ग्रीकांचा खूप इन्फ्लुएन्स होता त्यावेळी इंडियावरती. प्राकृत ही लँग्वेज यूज केली जायची म्हणजे पाली. आणि अरेमिक म्हणजे एक पर्शियन टाईप लँग्वेज आहे, ही पण यूज केली जायची. सो मौर्याचे सोर्सेस हे होते आणि त्या सोर्सेसमधून आपल्याला हे माहिती पडलं की मौर्यन एम्पायर कसं फ्लरिश होत गेलं किंवा काय इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं. अर्थशास्त्र, कौटिल्य, एंडिका, मेगास्थेनेस, जातका, बुद्धिस्ट फोक टेल्स, दीपवंसा अँड महावंसा श्रीलंकन बुद्धिस्ट टेक्स्ट आहे आणि दिव्यवंदना हे एक टिबेटन बुद्धिस्ट टेक्स्ट आहे. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. ओके. आता आपण नेक्स्ट स्लाइडला बघणार आहोत की मौर्यज एम्पायर. आता तुम्ही लक्षात ठेवा मौर्यज मध्ये 3 इम्पॉर्टंट बघायचं आहे. सोसायटी कशी होती, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन कसं होतं आणि इकॉनॉमी कशी होती. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. सो आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत की ॲडमिनिस्ट्रेशन कसं होतं. प्रोव्हियन्स कोणकोणते होते आणि त्यांच्या कॅपिटल कोणकोणते होते हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. यावरती पण PYQ आलेला आहे. हा आहे तुमचा 4th PYQ या टॉपिकवरती. उत्तरपद कशाला बोलायचे, उत्तर. आता उत्तर म्हणजेच आपण काय बोलणार त्याला. हे कुठे होतं उत्तरपद, तक्षशिलामध्ये होतं. त्याच्यानंतर दक्षिण म्हणजे आता तुम्ही ते लक्षात ठेवू शकता साऊथ. दक्षिण म्हणजे साऊथ ना, साऊथ वरून सुवर्णगिरी म्हणजे साऊदर्न रिजन आणि हे कनकगिरी कर्नाटक वगैरे हा सर्व रिजन येतो सुवर्णगिरीमध्ये. त्याच्यानंतर अवंती राष्ट्र हे कुठे होतं, उज्जैन ही त्याची कॅपिटल होती. कलिंगा म्हणजे तोशाली. ओके. ही कॅपिटल होती कलिंगाची. आणि प्राची हे पाटलीपुत्रमध्ये पाटलीपुत्र प्राची, एवढं लक्षात ठेवा. ओके. सो तुम्हाला एवढं सर्व लक्षात ठेवायचं आहे. उत्तर म्हणजे नॉर्दर्न. ओके. नॉर्दर्न रिजन मध्ये हे तक्षशिला हे कुठे, पाकिस्तानमध्ये.
त्याच्यानंतर दक्षिणपथ सुवर्णगिरी, अवंती राष्ट्र उज्जैन, कलिंगा तोशाली, प्राची हे पाटलीपुत्र हे यांच्या कॅपिटल आहेत आणि हे इम्पॉर्टंट प्रोव्हिन्स आहे. तुम्हाला लक्षातच ठेवायचं हे तुम्हाला मॅचअप्सला आले होते, PYQला कशासाठी आले होते, जोड्या लावा ह्यासाठी तुम्हाला हे आलं होतं. आणि खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हे आपलं 6th स्टँडर्डचं जे स्टेट बोर्डचं बुक आहे त्याचं पेज नंबर 33ला हे सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एवढंच तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला एक इम्पॉर्टंट सांगते, मेजर रॉक एडिक्ट होते आणि मायनर रॉक एडिक्ट होते. आता मेजर ह्याच्यावरती पण काय आलेलं आहे, PYQ आलेला आहे. हा आहे तुमचा 5th PYQ. ह्यावरती काय PYQ विचारलं होतं, आय थिंक त्यांनी काहीतरी इन्स्क्रिप्शन दिलं होतं आणि ते विचारलं होतं की हे मेजर आहे की मायनर आहे. सो मेजर रॉक एडिक्ट म्हणजे काय, एडिक्ट म्हणजे हे गोंदवणे, तर रॉक वरती गोंदवलं होतं म्हणून ते मेजर रॉक एडिक्ट होते. आणि त्याबद्दल धम्माबद्दल इन्फॉर्मेशन लिहिली होती, अशोकाच्या धम्माबद्दल जास्त इन्फॉर्मेशन होती. आणि मायनरमध्ये अशोकाचं सर्व पर्सनल लाईफ बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्ही आपोआप जर एक्झामला क्वेश्चन आलं तर त्याचं बायफर्केशन करू शकता की मेजर म्हणजे सर्व धम्माबद्दल इन्फॉर्मेशन आहे आणि मायनर असतील म्हणजे एकदमच मायनर आहेत तर ते अशोकाच्या लाईफबद्दल इम्पॉर्टन्स त्याच्यामध्ये सर्व रॉक एडिक्टमध्ये लिहून ठेवलेलं आहे. ओके, आता आपण बघणार आहोत की इकॉनॉमी कशी होती. इकॉनॉमी हे टॅक्सेस होते, 1/6 ऑफ द प्रोड्यूस जेवढा होतं तेवढा टॅक्स पे करायला लागायचा. त्याच्यानंतर स्टेटवर इरिगेशन प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी होती. आणि पोर्ट कुठले होते इम्पॉर्टंट, तर भरूच पोर्ट होतं, सुपारा, त्याच्यानंतर ताम्रलिप्ती हे बंगालमध्ये आहे. हे 3 इम्पॉर्टंट पोर्ट होते. हे कधी होते तर हे मौर्याज एम्पायरमध्ये होते. आता तुम्हाला कधी कधी विचारतात ना, ऑड मॅन आउट विचारू शकतात किंवा ह्यामधलं कोणतं पोर्ट आहे, ह्यामध्ये काहीतरी 17 वगैरे देतील आणि तुम्हाला विचारतील की भरूच, सुपारा आणि 17 पोर्ट कोणते आहेत. जर आपल्याला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन माहिती असेल तर आपण करेक्ट आन्सर टिक करू. एलिमिनेशन मेथडने जास्त करून जाण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला खूप कमी माहिती जरी लक्षात असेल ना तरी पण तुम्ही एलिमिनेशन टेक्निक यूज करून क्वेश्चन एलिमिनेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. आता जर तुम्हाला इकॉनॉमी माहिती असेल, यामध्ये दुसरा कुठलाही वर्ड दिला पोर्टमध्ये, हे जर 3 इम्पॉर्टंट पोर्ट माहिती असेल, कुठलाही वर्ड दिला त्याची माहिती तुम्हाला नसेल जरी तरी ती तुम्ही आरामात इथे एलिमिनेट करू शकता. कॉइन कुठले होते तर पंचमार्क कॉइन यूज केले जायचे. हे सर्व आहे ऍडमिनिस्ट्रेशन आणि इकॉनॉमी बद्दल मौर्यांची. आता आपण बघणार आहोत की मौर्यन एम्पायरमध्ये रूलर कोणकोणते इम्पॉर्टंट होते ज्यांनी रूल केला होता मौर्याज एम्पायरवरती. तर फर्स्ट इम्पॉर्टंट रूलर आहे तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. ते म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. हे खूप इम्पॉर्टंट रूलर होते मौर्यन एम्पायरचे. ह्यांनी काय केलं होतं तर ह्यांनी धनानंदाला हरवून हे मौर्यन एम्पायर इस्टॅब्लिश केलं होतं. आणि यांचे गुरु कोण होते, चाणक्य. ऑफकोर्स आपण चाणक्यांना सर्वजण ओळखतोच. हे यांचे गुरु होते आणि त्यांना आर्य चाणक्य पण बोलायचे. मेगस्थेनिस हा एक अँबॅसडर आला होता. कोण होते हे, एक अँबॅसडर होते. हे आले होते चंद्रगुप्तांच्या टाइमला. जर तुम्हाला विचारलं एक्झामला की मेगस्थेनिस हे कधी कोणाच्या पिरियडमध्ये आले होते तर ते चंद्रगुप्त मौर्यांच्या पिरियडमध्ये आले होते. त्यानंतर जे चंद्रगुप्त मौर्य होते हे जैन ह्याचे फॉलोअर्स होते. जैनला जास्त फॉलो करायचे, जैन धर्माला. त्याच्यानंतर त्यांनी एक डॅम बिल्ड केलं होतं ते म्हणजे सुदर्शन डॅम. आता हा एक्झामला आय थिंक क्वेश्चन PYQ आला होता, मला एक्झॅक्टली आता आठवत नाही बट हा PYQ आला होता. सुदर्शन डॅम हे कुठे आहे तर हे आता सध्या गुजरातमध्ये आहे, जुनागडमध्ये. ओके, आणि विशाखादत्ता हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. हा तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. तर विशाखादत्ता हे एक संस्कृत प्ले राईट होते. त्यांनी मुद्र राक्षसा, प्रोनाऊन्सिएशन थोडंसं चुकू शकतं पण जरा तुम्ही समजून घ्या. मुद्र राक्षसा, आय थिंक सा आहे इथे, मुद्र राक्षसा हे प्ले राईट लिहिलं होतं. आणि त्याच्यानंतर श्रवण बेलगोलामध्ये कर्नाटकामध्ये आहे. इथे काय झालं होतं, इथे लास्टला जे आपलं रिमेनिंग इयर्स होते हे चंद्रगुप्त मौर्यांनी स्पेंड केले होते. सो तुम्हाला जर चंद्रगुप्त मौर्यांबद्दल लक्षात ठेवायचं, एवढंच लक्षात ठेवा की त्यांनी धनानंदला हरवून मौर्यन एम्पायरला इस्टॅब्लिश केलं होतं. मेगास्थेनिस हे फेमस अँबॅसडर त्यांच्या पिरियडमध्ये आले होते. चाणक्य हे त्यांचे गुरु होते. आणि
आणि चंद्रगुप्त मौर्य जैनला पॅट्रोन करायचे जास्त. त्यांनी डॅम बिल्ड केलं होतं सुदर्शन, ते होतं ते आहे गुजरातमध्ये आणि इम्पॉर्टंट आहे. विशाख दत्त हे एक संस्कृत प्लेराईट होते, म्हणजे जे नाटक वगैरे लिहितात ना त्यांना आय थिंक प्लेराईट बोलतात, आणि ते मुद्ररक्षक हे लिहिलं होतं त्यांनी. आणि लास्टचे जे त्यांची लाईफचे इयर्स होते त्यांनी स्पेंड केले होते श्रवण बेलगोलामध्ये, कर्नाटकला. ओके, हे चंद्रगुप्त मौर्यांबद्दल इन्फॉर्मेशन झालं. आता चंद्रगुप्त मौर्यांचा सन कोण होता तर बिंदुसारा हा चंद्रगुप्त मौर्यांचा सन होता. हे आजीविका सेक्टला फॉलो करायचे, आजीविका सेक्टला फॉलो करायचे. जसं की चंद्रगुप्त मौर्य कोणाला फॉलो करायचे, जैनांना फॉलो करायचे. सो हे आजीविका सेक्टला फॉलो करायचे. आणि ह्यांच्या काळामध्ये फर्स्ट जैन काउन्सिल झाली होती, आणि ही कुठे झाली होती तर पाटलीपुत्रमध्ये झाली होती. हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्याच्यानंतर बिंदुसाराचे सन कोण होते तर हे होते अशोका. बिंदुसारांचे सन कोण होते, अशोका होते. आता ही क्रोनॉलॉजी चालली आहे, मी तुम्हाला क्रोनॉलॉजीच्या सिक्वेन्सने सांगत आहे जेणेकरून तुम्ही ऍक्टिव्ह रिकॉल इझिली करू शकता. अशोकांच्या काळामध्ये काय झालं होतं, त्यांनी श्रीनगर ही सिटी फाउंड केली होती. वॉर ऑफ कलिंगा खूप इम्पॉर्टंट वॉर झाला होता त्यांच्या पिरियडमध्ये, त्याला ड्रम ऑफ वॉर पण बोलतात. ह्यांनी एक म्हणजे जेव्हा मौर्यन हे त्या पॉलिटिक्समध्ये किंवा एम्पेरियर बनायच्या आधी ह्यांना काय झालं होतं, अपॉइंट केलं होतं गव्हर्नर म्हणून. कुठल्या रिजनचं तर तक्षशिला आणि उज्जैनचं यांना गव्हर्नर म्हणून अपॉइंट केलं होतं अशोकाला. आणि नंतर मग ते मेन ह्याच्यामध्ये आले होते, त्यांनी थ्रोनवर बसले होते. थ्रोनवर येण्याच्या आधी त्यांनी तक्षशिला आणि उज्जैन इथे गव्हर्नर म्हणून काम केलं होतं. आणि त्यांनाच आता देवनाम पियो पियादशी हे म्हणून त्यांना संबोधलं जातं. एक इन्स्क्रिप्शन लिहिलेलं आहे त्यामध्ये हे त्यांना बोललं जातं. ह्याचा मिनिंग काय तर बिलव्ड ऑफ गॉड्स, म्हणजे देवाचे एकदम प्रिय असं बोलू शकता, हे त्यांना बोललं जातं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे नाव कोणासाठी वापरलं आहे तर अशोकासाठी वापरलेलं आहे. सो तुम्हाला 3 इम्पॉर्टंट किंग लक्षात ठेवायचे आहेत मौर्यन एम्पायरमध्ये, आणि ते म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसारा आणि अशोका. ओके, आता आपण बघणार आहोत की अशोका पिरियडमध्ये अजून काय काय झालं होतं, त्यांच्या पिरियडमध्ये अजून काय काय इम्पॉर्टंट गोष्टी झाल्या होत्या. तर एक दिल्ली टोपडा हे काय आहे, इन्स्क्रिप्शन आहे. हे काय आहे, इन्स्क्रिप्शन आहे. आता यामध्ये काय लिहून ठेवलं होतं तर की स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन होते, हंटिंग वगैरे व्हायची त्यावेळी त्यावरती. आता कोणाच्या बाबतीत हंटिंग म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, बॅट्स, मंकी, रायनोसॉर्स यांना मारायचं नाही, ह्यांच्या हंटिंगवरती पूर्ण रिस्ट्रिक्शन्स होते. आणि फॉरेस्टमध्ये फायर वगैरे लावायची नाही. हे दिल्ली टोपडा ह्या इन्स्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे, आणि हे अशोकांच्या काळी होतं. ओके, 3rd काउन्सिल झाली होती, ती कुठे झाली होती, पाटलीपुत्रमध्ये झाली होती. 3rd बुद्धिस्ट काउन्सिल ही कुठे झाली होती, पाटलीपुत्रमध्ये झाली होती अशोकांच्या पिरियडमध्ये. आणि आता तुम्हाला एक इम्पॉर्टंट सांगते, ह्यावरती क्वेश्चन आलेला आहे, रेसलिंगवरती PYQ हा क्वेश्चन आला. आय थिंक वुमेन रेसलिंग करायच्या की नाही करायच्या ह्यावरती क्वेश्चन आहे. सो बट तुम्हाला माहिती पाहिजे की मौर्यन एम्पायरमध्ये कोणकोणते एंटरटेनमेंटची साधनं होती. पहिलं म्युझिक होतं, डान्स होतं, रेसलिंग होती, चॅरियट रेस असायच्या म्हणजे घोड्यांच्या रेस वगैरे, बोर्ड गेम्स होते आणि चेस होते. आणि चेसलाच काय बोलायचे, अष्टपद बोलायचे. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, चेसला काय बोलायचे, अष्टपद बोलायचे. ओके, त्यानंतर बाराबर हिल म्हणून एक आहे, हे कुठे आहे, बिहारमध्ये आहे. तर बाराबर हिल जे आहे एक केव्ह स्कल्पचर आहे, आणि हे ओल्डेस्ट केव्ह आहे. हे कुठे लोकेटेड आहे, बिहारमध्ये. तुम्हाला फक्त त्याचं लोकेशन लक्षात ठेवायचं आहे, आणि अशोकाच्याच पिरियडमध्ये एक होतं हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ओल्डेस्ट केव्ह स्कल्पचर आहे, एवढं लक्षात ठेवा बस. आता थोडंसं इन्फॉर्मेशन आपण जाणून घेऊया की अलेक्झांडरने कसं इन्व्हॅजन केलं होतं इंडियामध्ये वगैरे. हे ऍक्च्युली ही स्लाइड मला तुम्हाला स्टार्टिंगला सांगायची होती, पण ह्याच्याबद्दल अलेक्झांडर बद्दल तुम्हाला एक लिटिल बिट इन्फॉर्मेशन, थोडीशी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे, कारण आपला मेन फोकस आहे मौर्यन एम्पायर. बट मौर्यस यायच्या आधी अलेक्झांडर इन्व्हॅजन झालं होतं इंडियामध्ये, अलेक्झांडर इन्व्हॅजन झालं होतं. ओके, सो
अलेक्झांडरने काय केलं होतं तर सिंधू नदीला क्रॉस करून तो तक्षशिलामध्ये आला होता. कुठे आले होते ते तक्षशिलामध्ये आले होते. आणि मग हे त्यांना खूप असे अपोजिशन्स भेटले होते मध्ये येताना तक्षशिलामध्ये. लोकल जे इंडियन किंग्स होते ना, जे आपले छोटे छोटे राजे किंग्स वगैरे होते, त्यांचं अपोजिशन त्यांना खूप भेटलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी त्या सर्वांना हरवून पंजाबमध्ये एंट्री घेतली होती. कुठे एंट्री केली होती? तक्षशिलावरून पंजाबमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर त्यांची आर्मीने खूप हार्डशिप वगैरे असं सफर केली आणि लास्टला मग त्यांची आर्मी बोलत होती की आपण परत जाऊया. बट अलेक्झांडर हा एवढा जिद्दी होता की त्यांनी म्हणजे परत जाण्याचं काही त्यांच्या डोक्यातच नव्हतं. आणि त्याच्यानंतर एक ग्रीक ऑफिसर म्हणून त्यांनी एक अपॉइंट केला होता, त्याला सत्राप बोलतात. खूप इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवाच म्हणजे ठेवा. ग्रीक ऑफिसर त्याला काय बोलायचे? सत्राप. ह्याला त्यांनी सर्व त्याच्या कॉन्कर्ड टेरिटरीज वगैरे होत्या त्या सांभाळायला दिल्या होत्या. ओके. आणि मग हा हे बेबिलॉन मध्ये जाऊन डाएट झाले होते. PYQ. आता तुम्हाला मी मगाचपासून 3 PYQ आय थिंक सांगितले. थर्ड PYQ हा आहे. बेबिलॉन मध्ये ते जाऊन डाएट झाले होते आणि 323 BC मध्ये झाले होते. हे लक्षात ठेवायची गरज नाहीये, बट बेबिलॉन मध्ये झाले होते. बेबिलॉन लोकेटेड कुठे आहे? बेबिलॉन तर इराकमध्ये लोकेटेड आहे. आणि गांधारा स्कूल ऑफ आर्ट जे आहे आपलं, हे मोस्ट ऑफ कुठून इन्फ्लुएन्स झालेलं आहे? तर ग्रीक स्कल्पचर पासून इन्फ्लुएन्स झालेलं आहे. सो तुम्हाला जर असा क्वेश्चन आलाच की गांधारा स्कूल कुठून इन्फ्लुएन्स झालेले आहे, तर ग्रीक स्कल्पचर्स पासून. एवढंच तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे अलेक्झांडर बद्दल. बाकी काहीच लक्षात ठेवू नका. फक्त एवढं लक्षात ठेवा की मौर्य यायच्या आधी अलेक्झांडर इन्व्हेजन झालं होतं इंडियामध्ये, मग नंतर मौर्यन एम्पायरची स्टार्ट झालं होतं. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इम्पॉर्टंट ऑफिसर्स कोणते होते आणि त्यांना काय काय नावं दिली होती मौर्यस पिरियडमध्ये. सो जे ऑफिसर्स होते त्यांना सॅलरी कशी पेड केली जायची? कॅश फॉर्ममध्ये पेड केली जायची. हे स्टेटमेंट येऊ शकतं, इम्पॉर्टंट आहे. स्टेटमेंट येऊ शकतं हे की कॅश फॉर्ममध्ये असायची की लँड फॉर्ममध्ये असायची. आय थिंक गुप्ताज पिरियडमध्ये लँड फॉर्ममध्ये केली जायची. कधी केली जायची? गुप्ताजमध्ये लँड फॉर्ममध्ये सॅलरीज पे केली जायची, बट मौर्यजमध्ये कॅश फॉर्ममध्ये केली जायची. ओके. आता आपण बघणार आहोत की इम्पॉर्टंट जे ॲडमिनिस्ट्रेटर्स होते त्यांना काय काय नावं आहेत. अमत्यस म्हणजे कोण? सिव्हिल सर्वंट होते. ओके. आत्ता तुम्ही ज्याच्यासाठी प्रिपेअर करत आहात त्यालाच अमत्य बोलायचे. त्याच्यानंतर सन्नीदाता म्हणजे ट्रेजरी सांभाळायचे. त्याच्यानंतर सामहर्ता हे टॅक्स कलेक्ट करायची. युक्ता SDOचं काम करायचे. राजयुक्तास म्हणजे हे सर्व जस्टिस वगैरे बघायचे, जजचं काम करायचे. राजयुक्तास हे जजचं काम करायचे. गोपा म्हणजे अकाउंट ऑफिसर. आणि प्रदेशिका हे ॲडमिनिस्ट्रेशन हेड होते, म्हणजे आताचे कलेक्टर वगैरे. ओके. DM डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट वगैरे. आता कलेक्टर्स जाऊन डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होतात ना, सो त्यांनाच प्रदेशिका असं बोलायचे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती पण PYQs आलेले आहेत. हा आपला 6th PYQ आहे. मी तुम्हाला जेवढं इम्पॉर्टंट आहे ना तेवढंच दिलेलं आहे, त्या व्यतिरिक्त जास्त इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. ओके. त्यानंतर आर्मी जी होती, नेव्ही पण होती. 4 वर्ण ह्यांना अलाउड, म्हणजे जेवढे पण आपले 4 वर्ण आहेत, कुठले ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, ह्या सर्वांना अलाउड होतं पार्टिसिपेट करण्यासाठी. खूप मोठी आर्मी होती. आणि जी स्पाय होती ना, खूप इम्पॉर्टंट आहे. तिला काय बोलायचे? विषकन्या बोलायचे. विषकन्या. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. सो हे आपण सर्व इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. मौर्य काळामध्ये काय काय इम्पॉर्टंट होते. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. एवढीच फक्त इन्फॉर्मेशन डोक्यामध्ये ठेवा. एक्झामला क्वेश्चन सॉल्व्ह होणार. ओके. जास्त इन्फॉर्मेशनच्या मागे धावू नका आता. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत की मौर्यज नंतर कोण कोण आलेले आहेत, किंवा त्या ज्या गोष्टींवरती PYQ विचारलेले आहेत ना त्याच गोष्टींवरती मी टॉपिक कव्हर करणार आहे. त्या व्यतिरिक्त मी काहीच असं फापट पसारा घेऊन बसणार नाही आहे, कारण मला माहिती आहे, मी पण एक अस्पायरंट आहे, की एक्झॅक्टली आपल्याला काय रिक्वायर असतं. मार्केटमध्ये तुम्ही बघाल तर खूप असं फापट पसारा, म्हणजे एन्शियंट हिस्ट्री म्हटलं की आता तुम्हाला खूपच लक्षात ठेवायचं आहे किंवा सर्वच लक्षात ठेवायचं आहे असं काही गरज नाही. आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही PYQ नुसार ॲनालिसिस करूनच लक्षात ठेवायचं असं. आणि म्हणून मी हे सिरीज चालू केली की PYQ बेसिस मला क्वेश्चन्सचे टॉपिक टाकायचे आहेत किंवा तुम्हाला सांगायचं आहे, आणि त्यामध्ये पण काय विचारलं होतं ह्यावर मी जास्त फोकस ठेवलेला आहे. ओके. मिळूया नेक्स्ट